हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत एक कुरकुरीत, झटपट आणि अगदी स्वादिष्ट असा नाश्ता. रोज मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रश्न पडतो, त्यासाठी हा योग्य असा पर्याय आहे. अगदी घरच्या साहित्यांमध्ये झटपट होणारा असा हा नाश्ता. चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. इथे मी 2 कच्चे बटाटे घेतले आहे. ते आपण छान बारीक किसणीने किसून घेऊया. हा नाश्ता तुम्ही आदल्या दिवशीही प्रिपेअर करू ठेवू शकता आणि नंतर दुसऱ्या दिवशी फक्त शालो फ्राय करून तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही अगदी सहजरित्या हा देऊ शकता. इथे दोन्हीही बटाटे मी छान किसून घेतले आहे आणि एका मेजरिंग कपाच्या साहाय्याने मी इथे अर्धा कप इतका रवा घेतला आहे आणि त्याच कपाच्या मापाने अर्धा कप इतकं डाळीचं पीठ घेतलेलं आहे. रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता, बारीक जाड तुमच्या आवडीप्रमाणे. आता त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत आणि त्यामध्ये मी माझ्या आवडीनुसार गाजर घातलं आहे. तुम्ही त्याऐवजी तुम्हाला हव्या त्या भाज्या यात घालू शकता. मी गाजर चिरून घेतला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गाजर किसूनही यात टाकू शकता. यात मी कोथिंबीर घातली आहे. तुम्ही पालक, मेथी, शिमला मिरची किंवा इतर कुठलीही भाजी तुम्हाला आवडत असेल ती तुम्ही यात घालू शकता. इथे 1 चमचा इतकं चिली फ्लेक्स आणि 1 चमचा इतकं ऑरिगॅनो मी घातलं आहे आणि यात साधारण 1.5 चमचा इतके तीळ घातले आहेत, सफेद तीळ. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. हा नाश्ता माझ्या मुलांचा अगदी फेवरेट असा हा नाश्ता आहे आणि अगदी कमी साहित्यांमध्ये झटपट होतो. आता यामध्ये ह्याच मेजरिंग कपाने आपण 2 कप इतकं पाणी घालणार आहोत. पण अगोदर 1 कप पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून नंतर दुसरा कप पाणी घालणार आहोत आणि हे बॅटर छान तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला 2 कप पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे 1 कप इतकं रवा आणि बेसनाचं मिश्रण आणि 2 कप इतकं पाणी, म्हणजे 1:2 हे प्रमाण इथे लागू होतं. अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेतलं आहे. आता एका कढईमध्ये आपण साधारण मी इथे 3 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि कढीपत्ता छान तोडून घातलेला आहे. कढीपत्ता, जिरे, मोहरी परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत 5-6 कळ्या लसणाच्या. छान मी किसून घेतलेल्या आहे. किसल्यामुळे याला छान लसूणी फ्लेवर येतो आणि छान लसूण आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता लसूण छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेल्या 4 ते 5 मिरच्या आहेत. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी या 4 ते 5 हिरव्या मिरच्या छान बारीक चिरून घेतल्या आहे आणि त्याही आपण छान यात परतवून घेऊया. मी जिथे डाळीचं पीठ वापरलं आहे, जर तुम्ही डाळीचं पीठ खात नसाल तर तुम्ही डाळीच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठ किंवा नाचणीचं पीठही वापरू शकता. आता यामध्ये साधारण 1 चमचा इतके तीळ घातले आहे आणि छान हे मिश्रण पुन्हा परतवून घेऊया. आता सध्या पाऊस चालू आहे, थोडी थंडीही वाढली आहे, त्यामुळे तिळाचा जास्त वापर केल्याने जे काही हाडं दुखतात ते दुखणार नाहीत, म्हणून मी इथे जास्तीत जास्त तिळाचा वापर केला आहे. पाव चमचा इतकी हळद आणि हे मिश्रण छान परतलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा इतकं हिंग घातलं आहे. हिंग यासाठी आपण अर्धा चमचा घातला आहे जेणेकरून यात रवा जो आहे तो पचण्यास हलका व्हावा म्हणून. ही आहे आजची पंचपक्वान्न टिप. आता आपण तयार करून घेतलेलं हे मिश्रण सगळं यात सोडून घेऊया आणि हे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण आपल्याला छान घट्ट होईपर्यंत परतवायचं आहे. साधारण 7 ते
8 मिनटं लागतात मध्यम आचेवरती हे मिश्रण परतवून घ्यायला. आपल्याला हे मिश्रण छान हलवत परतवून घ्यायचं आहे, कारण हे खाली लागलं नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे. इथे मी केक टिनला छान तेल लावून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण ह्या केक टिनमध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि छान एकसारखं सगळीकडनं दाबून घेणार आहोत. आणि हे गरम असतानाच आपल्याला छान सगळीकडनं दाबून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अजिबात हे मिश्रण चिकटलेलं नाही आहे, लागलेलं नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण गरम असतानाच आपल्याला छान दाबून घ्यायचं आहे, कारण हे थंड व्हायला लागलं की हे घट्ट होण्यास सुरुवात होते. आपल्याला छान हे सगळीकडनं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्हिडिओत जसं दिसत आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिश्रण सगळीकडनं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. आणि साधारण 10 ते 15 मिनटं आपण डीप फ्रीजमध्ये हे मिश्रण ठेवून छान सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. मी हे मिश्रण तेलात परतवलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुपात परतवू शकता, ऑलिव्ह ऑइलमध्ये परतवू शकता, किंवा अगदीच जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही कमीत कमी तेलामध्ये हे मिश्रण परतवू शकतात. पण कमी तेल वापरल्यानंतर हे चिकट होण्याची अधिक शक्यता असते, म्हणून अगदीच 2-3 चमचे तेलामध्ये हे मी मिश्रण परतवून घेतलं आहे. अशा पद्धतीने 10 ते 15 मिनटानंतर आपलं मिश्रण छान सेट झालं आहे. त्याच्या कडा आपण लूज करून घेऊया आणि हे एका डिशमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने मी याच्या सगळ्या कडा छान सैल करून घेतलेल्या आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. हे मिश्रण छान परतल्यामुळे आणि सेट झाल्यामुळे अजिबात चिकटत नाही आणि व्यवस्थितरित्या निघतं. आता आपण हे मिश्रण छान काढून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता की हे मिश्रण अगदी छान व्यवस्थित निघालं आहे. अजिबात हे कुठेही चिकटलेलं नाही आहे. एकदम केक टिन पूर्ण स्वच्छ असा झाला आहे आणि व्यवस्थित हे निघालं आहे. हे व्यवस्थित परतलं आणि चिकट नाही झालं ना की व्यवस्थित अशा पद्धतीने निघतं. आता आपण छान याच्या वड्या पाडून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या वड्या पाडू शकता. चौकोनी, आयताकृती किंवा अगदीच डायमंड शेपमध्ये सुद्धा तुम्हाला हव्या तशा तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता. आणि ह्या वड्या अशाही खायला खूप छान लागतात. आता आपण ह्या वड्या सगळ्या कापून घेतल्यानंतर छान शॅलो फ्राय करून घेणार आहोत. ह्या अशा पद्धतीने तुम्ही वड्या कट करून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही या फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आणि रात्रीच्या वेळेला ह्या बनवून ठेवायच्या आणि सकाळी फक्त शॅलो फ्राय करायच्या आणि मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही ह्या देऊ शकता किंवा अगदीच नाश्त्यालाही तुम्ही ह्या खाऊ शकता. तुम्ही बघू शकता ह्या अगदी छान झालेल्या आहे. मस्त जाळीदार आणि सुंदर होतात ह्या. अतिशय झटपट आणि अगदी स्वादिष्ट असा हा नाश्ता आहे. आता आपण ह्या सगळ्या शॅलो फ्राय करायला घेऊया. आता एका पॅनमध्ये मी छान 1 ते 1.5 चमचा इतकं तेल घातलेलं आहे. आता तेल छान तापल्यानंतर आपण यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा इतके सफेद तीळ टाकणार आहोत. आणि तीळ छान तडतडले की आपण त्यामध्ये आपण कट करून घेतलेल्या ज्या वड्या आहेत त्या सगळ्या ठेवून घेणार आहोत आणि छान दोन्ही बाजूनी मस्त खरपूस अशा भाजून घेणार आहोत. रोज रोज तोच तो नाश्ता करून बोर होतो आपण. पोहे, उपमा, इडली, डोसा असंच खाऊन खाऊन कंटाळ येतो. कधीतरी असा वेगळा आणि चटपटीत नाश्ता मिळाला तर दिवसाची सुरुवात अगदी छान होते आणि मुलांनाही अगदी आवडेल असाच हा नाश्ता आहे. एकदा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. अशा पद्धतीने आपण छान दोन्ही बाजूनी हे भाजून घेणार आहोत आणि आपला चटपटीत आणि कुरकुरीत असा नाश्ता तयार झाला आहे. बघू शकता तुम्ही हे एकदम क्रिस्पी झालेलं आहे. हे वरतून छान क्रिस्पी आणि आतनं अगदी मऊ मस्त होतं.
छान जाळीदार आणि खूप मस्त लागतात. आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल. स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान्न. पुन्हा भेटूया अशा चटपटीत आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.